जागतिक महिला दिन आज आपण आपल्या शाळेमध्ये साजरा करत आहोत। या निमित्ताने आजच्या प्रमुख पाहुण्या आणि खऱ्या अर्थाने सत्कार मूर्ती माझी मैत्रीण डॉक्टर ज्योती वाडवे मॅडम, त्याचप्रमाणे परवीन अजित शहा मॅडम यांचे मी खूप खूप धन्यवाद व्यक्त करते की त्यांनी आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी आज वेळात वेळ काढून उपस्थित राहिल्या, त्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद। आज जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं मी आपल्यास एवढं सांगू इच्छिते की जिजाऊ क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, राणी लक्ष्मीबाई, भारताच्या पहिल्या पंतप्रधान इंदिरा गांधी, पहिल्या महिला अंतराळवीर कल्पना चावला, अशा एक ना अनेक, आजच्या उपराष्ट्रपती असलेल्या द्रौपदी मुर्मू, त्याचप्रमाणे पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, असे एक ना अनेक नावं आपल्या समोर येतात। आणि खरोखर आजच्या दिवशी अशा स्त्रियांचं या ठिकाणी आपण स्मरण केलं पाहिजे, कारण यांच्यापासून आपल्याला आदर्श मिळतो, आदर्श विचार मिळतात आणि या विचारांचं कुठेतरी आपल्या जीवनामध्ये आपण अंमलबजावणी केली पाहिजे। अंमलबजावणी चांगल्या आदर्श विचारांची करणं खरोखर आज गरजेचं आहे, कारण आज आपण पाहत आहोत की जीवन जगत असताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो प्रत्येकाला, त्यातल्या त्यात महिलांना अनेक समस्या असतात। रोज शाळेत येताना, ड्युटीवर जाताना, त्यानंतर आता मुलींना शाळेत यावं लागतं, बरोबर आहे, जाताना येताना कोणी छेड काढली, अशा अनेक प्रकरणं घडतात आपल्याकडे। मग यासाठी एक चांगली सुविधा निर्माण करून दिलेली आहे, जसं की आता मॅडमने सांगितलं 112 हा नंबर आहे, हो की नाही। त्याचप्रमाणे चाइल्ड हेल्पलाईन नंबर आपण लावलेला आहे 1098, हो की नाही, हा सुद्धा आपण लावलेला आहे, म्हणजे कुणाला काही जर अडचण आली तर आपण पटकन कॉल करू शकतो। विद्यार्थ्यांकडे जरी तुमच्याकडे मोबाईल जरी नसला तरी जाता येता तुम्ही पटकन सांगितलं, आजूबाजूला जे कोणी असेल की आम्हाला अशी अडचण आहे, आम्हाला ह्या नंबरवर कॉल करायचा आहे, तर नक्कीच जे चांगले व्यक्तिमत्व असणारे हे असतात ते आपल्याला नक्कीच मदत करत असतात। आणि म्हणून अशा ज्या काही घटना घडतायत त्याला कुठंतरी आपल्याला प्रतिबंध करायचा असेल तर आपण सक्षम झालं पाहिजे। मुलींनी सुद्धा डेअरिंगनं काम केलं पाहिजे, हो की नाही। भिवून चालेल का आजच्या याच्यामध्ये? नाही, आपण आपल्यामध्ये डेअरिंग आणली पाहिजे, आपल्यामध्ये स्वतःमध्ये आत्मविश्वास आणला पाहिजे, आणि हा आत्मविश्वास, सेल्फ कॉन्फिडन्स तुमचा जो आहे तो खूप आवश्यक आहे, आणि त्याच्याशिवाय तुम्ही पुढे जाऊ शकणार नाही। म्हणून या ज्या काही समस्या आहेत, या ज्या काही अडचणी आहेत, आपण आपल्या शाळेमध्ये तक्रार पेटी बसवलेली आहे की नाही, त्यामध्ये तुम्हाला ज्या कोणत्या अडचणी असतील त्या तक्रारी तुम्ही तुमच्या चिठ्ठीवरती, कागदावरती लिहून त्या फोल्ड करून त्याच्यामध्ये टाकायच्या आहेत, आणि हे अगोदर पण सूचना दिलेल्या आहेत तुम्हाला, आणि त्याचं दर शनिवारी त्या तक्रार समस्यांचं निवारण केलं जाणार आहे। त्यासाठी आपल्याला पोलीस मॅडमची मदत आहे, आम्ही सगळ्या महिला शिक्षिका या ठिकाणी आहोत, आणि आपले सर लोक पण आहेत। आणि लक्षामध्ये मुलांना अडचणी असतील, मुलींना असतील, फक्त मुलींसाठी म्हणूनच नाही, मुलांसाठी सुद्धा ती तक्रार पेटी आहे। आणि लक्षामध्ये तुम्हाला ज्या काही अडचणी असतील त्या तुम्ही स्वतः मांडायच्या आहेत, व्यक्त करायच्या आहेत, लिहून व्यक्त करायच्या, आणि मग त्या तक्रारींचं निवारण करण्यासाठी आपली तक्रार निवारण समिती आहे। तक्रार निवारण समिती याच्यासाठी आहे की तुमच्या ज्या काही तक्रारी आलेल्या आहेत त्यांचा निपटारा आम्ही लवकरात लवकर करूया आणि त्याच्यावरती सोल्युशन काढूया। आणि म्हणून जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने मला एवढं सांगायचं, ज्या काही मुली आहेत आपल्या शाळेतील, ज्या काही महिला आहेत, त्यांना ज्या काही अडचणी येत असतील त्यांची चर्चासत्र आपण नेहमी आयोजित करतो, बैठका घेतो, आणि या बैठकीच्या निमित्ताने चर्चा होते आणि त्याच्यामधून वेगवेगळे मार्ग निघतात। आता काही दिवसापूर्वी पुण्याला एक घटना घडली बस स्टँडवरती, हो की नाही, सगळ्यांनी बातमी वाचली असेल, टीव्हीवरती पाहिली असेल। अशा महिला अत्याचाराच्या घटना घडत आहेत। बदलापूरची घटना, शाळेत घटना घडलेली आहे, म्हणजे मुली कुठेही सुरक्षितच नाही, किती अवघड झालं आहे आजकाल। आणि म्हणून ह्या सगळ्या ज्या गोष्टी घडत आहेत तर यासाठी आपण स्वतः काळजी घेतली पाहिजे आणि जागरूक झालं पाहिजे। जास्तीत जास्त मुलींनी खूप जागरूक झालं पाहिजे, अवेअरनेस हा तुमच्यामध्ये आला पाहिजे। पटकन काही गोष्टी ते आपल्या घरच्यांना सांगणे, शाळेमध्ये सांगणे, काही गोष्टी घडत असतील
गैरमार्गाने काही तुमच्या म्हणजे निदर्शनास येत असतील, आपल्या मैत्रिणीला त्रास होतोय, तर गुपचूप कोणत्याही गोष्टी सहन नाही करायच्या. आलं लक्षामध्ये? वेगवेगळ्या सुविधा आहेत, त्या सुविधांचा आपण वापर करून घ्यायचा आहे. आणि म्हणून स्वसंरक्षण करणं हे अतिशय गरजेचं आहे. आपल्या शाळेमध्ये दरवर्षी उपक्रम घेतला जातो. कोणता? कराटे क्लास. बरोबर आहे? कराटे क्लासच्या निमित्ताने तुम्ही स्वसंरक्षण म्हणजे जेणेकरून आपण स्वतःचं संरक्षण करू शकू, सेल्फ डिफेन्स, तर यासाठी ह्या योजना राबवल्या गेलेल्या आहेत. आणि म्हणून कुठेही न लाजता तुम्ही हे प्रशिक्षण घेतलं पाहिजे. आणि त्याचा आपल्या जीवनामध्ये कधी कोणत्या टप्प्यावरती आपल्याला उपयोग होईल. कुठलंही शिक्षण वाया जातं का सांगा? नाही जात वाया. बरोबर आहे? तुम्ही कराटेचं शिक्षण घेतलं तर ते कधी वाया जाणार आहे का? उलट ते तुमच्या कामी येणार आहे. कधी कोणता प्रसंग घडेल हे सांगून आपल्याला सांगून येत असतो का प्रसंग? नाही. आणि म्हणून अशा वेळेस आपल्याला त्या गोष्टीचा वापर करता आला पाहिजे. त्याचप्रमाणे आपल्या शाळेमध्ये वेगवेगळे उपक्रम राबवले जातात. पॅरेंट्स मीटिंग घेतल्या जातात. आणि पॅरेंट्स मीटिंगला आवर्जून आम्ही सांगत असतो की 100% उपस्थिती पालकांची हवी आहे. परंतु आपले किती पालक येतात सांगा? तुम्हाला सूचना दिल्या जातात की नाही, पॅरेंट्स मीटिंग आहे, पॅरेंट्सला बोलवा. 50% तरी प्रेझेंटी असते का पालकांची? नाही. तुमच्या आईवडील तुमचं म्हणजे अर्धा तास काढू शकत नाही का? दिवसातून अर्धा तास. आपण महिन्याला एक मीटिंग ठेवतो, बरोबर आहे? मग त्या महिन्याला एक मीटिंग जेव्हा ठेवतो तेव्हा तुमचे पालक हे शाळेत आले पाहिजे आणि या गोष्टीची चर्चा झाली पाहिजे. वेगवेगळे मुद्दे असतात. शाळा विकास आराखडा असेल या वेगवेगळ्या काही समस्या असतील, विद्यार्थ्यांच्या काही अभ्यासाच्या बाबतीत काही तक्रारी असतील, परीक्षा जवळ आली, आता 10वीच्या परीक्षा चालू आहेत, परीक्षेच्या बाबतीत मार्गदर्शन. आता आपण मागच्या महिन्यात एक बैठक घेतली होती, पॅरेंट्स मीटिंग घेतली होती. त्याच्यामध्ये आपण कॉपी मुक्त अभियानाची शपथ घेतली, बरोबर आहे? त्याच्यानंतर पालकांना सुद्धा मार्गदर्शन केलं की विद्यार्थ्यांची कशी काळजी घेतली पाहिजे, शारीरिकदृष्ट्या आणि मानसिकदृष्ट्या त्यांना कसा सकस आहार दिला पाहिजे, परीक्षेला जाताना कसं सामोरं गेलं पाहिजे. अशा अनेक गोष्टी आपण चर्चा केलेली आहे पालकांशी. आणि त्यासाठी जास्तीत जास्त पालकांची उपस्थिती आपल्या शाळेत असणं आवश्यक आहे मीटिंगला. आणि म्हणून माझी विद्यार्थ्यांना एवढी विनंती राहील की जेव्हा केव्हा पॅरेंट्स मीटिंग आयोजित केली जाते तेव्हा आपल्या पालकांना शाळेत आणा. जो टाइम दिलेला आहे त्या टाइमाच्या वेळेला. लक्षामध्ये की जेणेकरून वेगवेगळ्या ज्या समस्या आहेत त्याचं निवारण आपल्याला करता येईल. त्याचप्रमाणे आपल्या शाळेमध्ये शालेय पोषण आहार दर्जेदार दिला जातो. केळी अंडी वाटप केले जातात. हे सगळं कशासाठी आहे? तुमचं आरोग्य चांगलं राहावं, सुदृढ व्हावं, तुम्हाला पोषण मिळावं, याच्यासाठी हे सगळे उपक्रम आहेत. आणि त्याचा लाभ तुम्ही सगळ्यांनी घेतला पाहिजे. या जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं मी सर्व महिलांना खूप खूप शुभेच्छा देते. आणि आज या ठिकाणी प्रमुख पाहुणे म्हणून वाडवे मॅडम उपस्थित राहिल्या, त्याचबरोबर परवीन शहा मॅडम देखील उपस्थित राहिल्या. त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार व्यक्त करते. आणि माझे 2